काही वेळेस काय होतं माहिती का, करायला जावं एक आणि होतं एक. तर पुढे सांगतेच मी तुम्हाला काय झालं आज. तर त्यासाठी मी आज नाश्त्यासाठी बनवत होते, छानपैकी तिखट शेवई बनवत होते. शेंगदाणे टाकले, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, जिरे मोहरी टाकायची, मीठ टाकायचं, हळद टाकायचं, छानपैकी बनवून घेतली नाश्त्यासाठी. त्याबरोबर होती काकडी मस्त. तर आज नाश्त्यासाठी एवढंच होतं छानपैकी. तर आपल्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता बघू शकतो झाला आहे आपला नाश्ता तयार. आता छानपैकी नाश्ता करून घेते. त्यानंतर थोडंसं बाहेर गेलो होतो आणि लागली होती भूक. म्हटलं आता बाहेर तर मला खायला खूप चांगलं नाही वाटत, तर घरीच पार्सल आणलं होतं. तर आणले होते समोसे छानपैकी. आता समोसे खाऊन घेतले. आता इथे गावरान अंडे आणले होते. तर खूप वेळ झाला तरी गावरान अंडे ही उकडतच नव्हती. त्यामध्ये मीठ टाकलं आणि उकडायला टाकले, पण उकडतच नव्हते. काय प्रॉब्लेम झाला तर काय माहिती नाही, अंडे खराब होते का काय होतं समजलंच नाही. पण अंडे जेव्हा सोलले तेव्हा चांगले होते, पण ते उकडतच नव्हते. काय गावरान अंड्याचं काय आहे, आपले दुसरे अंडे असतात ना, ते अंडे लगेच उकडतात आणि हे अंडे उकडतच नव्हते. तर इकडे मी मसाला काढून घेतला. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तर हे सगळं परतून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचं ग्रेव्ही बनवायसाठी. तर आज मी परतूनसुद्धा घ्यायचं आणि त्याचं कच्चं टाकलं तरी चालतं, पण मग जेव्हा आपण मसाला परततो तेव्हा जास्त वेळ चांगलं मसाला परतून द्यायचा तेलामध्ये. तरी खूप वेळ झाला तरी हे अंडे उकडतच नव्हते. त्यानंतर सोलायला घेतले मी, पण मग ते सोलता पण येत नव्हते. काही सोलताना त्याचे म्हणजे डायरेक्ट ते निघून यायचं, व्यवस्थित त्याचे ते कातडे निघतच नव्हते. तर आता इकडे मी छानपैकी मसाला परतून घेतला आणि कच्चा कांदा टोमॅटो टाकल्यामुळे मसाला जास्त वेळ परतून द्यायचा, नाहीतर नुसतं टोमॅटोचा आणि कांद्याचा स्वाद येतो. मसाले टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि जास्त वेळ थोडंसं लाल तरी यूज तर म्हणजे चांगले तेल सुटूस तर परतून घ्यायचा मसाला, म्हणजे भाजी छान लागते. तर थोडीशी शुगर टाकायची. मी प्रत्येक भाजीमध्ये थोडी शुगर टाकत असते, मस्त लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. झाला आहे मसाला परतून आपला. तर आता रश्याला चांगली उकळी आलेली आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने अशी भाजी बनवत असते. अशी एक पद्धत आहे, अजून दुसरीसुद्धा एक आहे, ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी. तर बघू शकते अंडे कसे सोलले गेले, व्यवस्थित सोलले गेलेच नाही ते. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली. चला तर कसं झालं व्हिडिओ नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.